या ना हो बाहेर, या ना बाहेर, या ना. तुमचा नवरा आला ना बाहेर, या या हो बाहेर, या बाहेर. पाहिलं का भामटा? सायला काहीचा काही उरून राहिला नवरान घेऊन. पाहू दे बरं कोण आहे रे भामट्या सुत्रा जात होता. मायले तू या येणं, तू बाहेर येणं, त्या छाताड्यात लाताच मारतो फकणी जा रे. पोरगे काय पोयदा गेली रे, फोऊ दिया तुला. काय माझी जिंदगी सारी बरबाद केली. माझी 2 लेकरं घेऊन गेली त्या कोलाटी कुकडे गेली त्या. आणि मोठा बाप तिचा संड झपेला घरी. अरे या ना बाहेर, येणं रे येणं. भावनेबा काय झालं बाबा, कसे काय आले तुम्ही? काळा ना काळा काळा, घरी झपा काढा तुम्ही, काळा. काय झालं भावनेबा, कोण असं बोलून राहिले तुम्ही? असं कोण बैठले बाबा तुम्ही? ती जनपद पैदा करा की लाज नाही वाटली जराशी जनाची नाही मनाची? खरकटी बांधली मा गयामध्ये, गेली ते कोणाच्या मागे पोहून. गेली माझ्या लेकरं घेऊन गेली. ते दिसून नाही राहिली कालपासून, थांबून राहिलो मी तिले. कुकडे गेली गेली म्हणजे ते चुना लावून कुठे. काय बोलून काय राहिले तुम्ही? माणुसकीच बोला जराशे. काय 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 बोलून काय राहिले? काय झालं काय? अशा गरम मध्ये बोलून राहिले पाहुणे बा तुम्ही? जवळ माणसाला सोबत नाहीये. माय आता पाहुणा काही बैठला ना. काही बोलून राहिला बापा आपल्या पुरीला, काही बोलून राहिला हा पाहुणा. बापा पाहुणे बा, तुमचं दोघांचं काही भांडण झालं का बापा? झालं असेल तर सांगा ना बापा, मी मा पोरीला जरा समजावून सांगतो. पण कसं असं तुम्ही आमच्या घरी येऊन असं बोलू नका रे बापा. तुम्ही बापा पाहुणे बा असं काहीच काही बोलू नका. फालतू आळ नका घेऊ मा पोरीवर. माझी पोरगी तशी नाही ना बापा. गरीब आम्ही तर तुम्ही काही बोलसान का? काही बोलसान का पाहुणे बा असं? सखी मी काही जसं काही अंबानीच्या स्पोर्टचा. अरे बापा मी काले काही आळ घेऊ तुमच्या पोरीवर? काले आळ घेऊ? ते बिनलाजी निघली गेली तर माझ्या मागे पवून माझे लेकरं घेऊन गेली. ते असे संस्कार तुमचे बिनलाजे? लाजा वाटतात काही तुम्हाला? अशी पैदा अशी पोरगी गेली. राजा पाहुणे बा काय बोलून काय राहिले तुम्ही? माई पोरगी 2 लेकरं घेऊन गेली पोर. काही बोलता राजा तुम्ही? काही बोलून राहिले बा? तुमच्या तोंडात येईन तसं काय घेतली का? सकाळी सकाळी मारलीच नाही बाबा अर्धा. हो मी ना जवळ मारली आणि मीच काहीच काही बोलून राहिलो. मा दिवाला खकाना व्हायला, सारा गाडीची आग व्हायला माया. लाज वाटेल बाई तुमच्या पुरीले. कालपासून थांबून राहिलो गावामध्ये, पोरगी तुमची दिसून नाही राहिली. गेली कोणाच्या मागं पोहून. तो काय तोंड येत जाईल ना घरी? काय तर मा भाऊ आहे, माम भाऊ आहे. गेली त्याच्या मागं काम भाऊ करायला. ती माझ्या भागलं नाही, दुसऱ्या सोबत गेली. ते लाज वाटेल बाई तुमच्या पुरीला. अशी संस्कार म्हटलं टिवा मिवा लावता राजा हो तुम्ही. पाहुणे बा तुमच्या मनात येईन तसं बोलू नका ना. काही तर माहीत बघून राहिले बाबा तुम्ही. आम्ही ऐकून राहिलो तर असं सांगा ना की तुमचं आणि तिचं भांडण झालं म्हणून गेली घर सोडून. ते तुम्ही तिच्यावर दबाव आणला शिन ना, काही केलं शिन ना, मारलं शिन ना तुम्ही तिले. मामी अदलं मी ना तुमच्या पोरीला 5 बोटाची चापट नाही मारली. काय सांगा तुम्हाला? मी साधा माणूस बोललो. तिने मला चुना लावला. गेली ते दुसऱ्याच्या मागो. दुसऱ्याचा डांगर तिला गोळ लागलं शिन. गेली पवून ते. म्हणून तुम्हीच मला म्हणून राहिले असं तसं फलानं बिस्तानं. तुमची माई पोरगी अशी आहे का? फलानं आहे का? कशी आहे चावड तुम्ही पहा. चला दाखवतो मी तुम्हाला. त्या काय तोंडासोबत गेली पवून. राजा आता आमची काही चुकी नाही बा याच्यामध्ये. आमची काही चुकी आहे का सांगा बा? आता तुमचं लग्न होऊन 10 वर्ष झाले, तुम्हाला 2 लेकरं झाले. आम्ही काय तरी येत नाही बापा, जात नाही बाबा, आम्हाला काही माहित नाही, ठाऊक नाही. म्हणून म्हटलं हो पाहुणे बा आम्हाला माफ करा राजा. आमच्या पोरीनं असं केलं तर आता काय मी तुम्हाला माफी मागण्याशी दुसरं काही करू शकत नाही बा. लागलं तर पाहिलं खेटर काढा 2 मारा बा मला. आता काय करू? माझी पोरगी नाही निघली तर. मी म्हणतो तुमची पोरगी लफडेखोरच असेल, लग्नाच्या अगोदरही लफडेखोर असेल. पण आज लोक तिला कसं चानच भेटला नाही. आता 2 लेकर झाल्यावर तिचा लवर भेटला, ती गेली त्याच्या मागं पोहून. सांगा किती बिन लागी असेल तुमची पोरगी. ते म्हणजे तुम्ही ना चालू पोरगी मस्ती माराल. ती चालू इंजन चालू होतं तिचं. अरे वा तुमचा सोडून पाया पडतो बा. मागचं पुढचं जाऊ द्या, काय असेल ते. आता पुढचं बा काय करायचं आहे तर काय करायचं आहे? तुम्ही तुमच्या सोबत तुमच्या मागं हो वा. हा आता कसं मा पोरी नालायकपणा गेला. आता तर मी काहीच बोलू शकत नाही, काही म्हणू शकत नाही मी तुम्हाला पाहुणे बा. तुम्ही हात जोडून पाया वळता. तुमच्या तोंडाकडे पाहून आम्ही काही बोललो नाही यातलो. आणि कसं मी बी साधा संपल माणूस आहो ना. तिच्याकडे काय मी लक्ष दिलं नाही. पण तिनं मला चुना लावला तिनं. बाई इज्जत काही नाही राहिली ना, काही नाही राहिली. तू करू राहिलो गो. 2 लेकराची माय गेली पोहून. कुठे दाखवा मी तोंड? याव तसं ना कसं केलं माय बाई. सोन्यासारखा जावई भेटेल आहे ना. काही लाज होती तिले. गेली कोणाबरोबर पाहून तर सांगा. आता तोंड दाखवायला जागा नाही ठेवली ना गावात आम्हाला. कसं बोरी काय केलं तू नाही? काय केलं पाहुणे बा? आता कसं आहे बोलून काहीच फायदा नाही. चला मला तो दाखवा बरं काय तोंड्या कोणता आहे तो त्याची खसं पाहतो मी. काय आहे पाहतो मी. पोरीची पाहतो आता काय आहे. कशाला दाखवू कोणता काय तोंड्यात काय? तुम्ही पहा, तुमची पोरगी पहा. जाणू मला काय घेणे दे नाही. माझ्या लेकरं फक्त मला आणून द्या तुम्ही. मला ते पाहिजे नाही. तुमची पोरगी मी वागवत नाही दिले. उष्ट्या भोका दिले. तो हरामखोर कोण आहे मला तो दाखवा फक्त. पाणी धरून दाखवा तुम्ही. मग मी सांगतो त्याला काय आहे कसा आहे. त्याचे हात पाणी मोडले तर मग म्हणता हे गोटीराम नाही. मग चला ते पोरगी दाखवतो तुमची चालू आधी. दाखवतो मी तुम्हाला. चला चला पाहुणे बा. माझी खरकटी पोरगी अशी पैदा नसती झाली पोरगी. ती 2 लेकर सोडून गेली कोणा. माय बापानं काय खरं जीव द्यावं काय? मी आता जीव द्यावं काय? हे पोरगी किती बदमाश निघली हो माय बाई. चांगली करता असं माहित नव्हतं अशी करून म्हणून. अशी चालू धंदे करीन म्हणून असं माहित नव्हतं. आमच्या खानदानी असं कोणा केलं नाही. या कारवाडने केलं असं.
बट्टा लावला सगळा. मीना तुला एक सांगू काय? सांगा ना सांगा. मीना आपण एवढ्या जवळ आलो पण मजा नाही होऊन राहिली बा. काय ना काही विघ्न येतेस. हा पण आपण ज्यावेळेस चोरून भेटत जा त्यावेळेस खूप मजा आहे. चोरून मजा आहे. हा पण आता आपण एकत्रित झालो, एका ठिकाणी आलो, लग्न केलं आपण, पण मजा नाही होऊन राहिली. असं काय बोलून राहिले बाबा तुम्ही? सांग ना तू, सांग ना. कोणतं सुख घेतलं आपण लग्न झालं त्यापासून? कोणतं घेतलं? हा काही करायला गेलं की हे किटकुल उठते, काही हे उठते, पोरगीच उठते तर काही पोरगाच उठते, काहीच नाही. त्यापेक्षा आपण चोरून लपून भेटो तर त्याच्यात मजा होती. कोणाचंच टेन्शन नव्हतं. हा अर्ध्या घंट्यात येत जाऊ मी, अर्ध्या घंट्यात चालला जात जा. पण आता जोड असून काहीच नाही ना. 24 तास जोड असून काहीच नाही. मग आता तुमचं काय म्हणणं आहे की लग्न करायला पुरलं नाही? पहिलंच बरं होतं, चोरून चोरून नाही गेली. तर नाही मा म्हणणं, पण कसं माणसाने ज्या सुखासाठी माणसाने लग्न केलं ते भेटलं पाहिजे ना. तू जरासं लक्ष दे बा मावर. तू म्हणजे असं वाटते की तुला माझ्याकडे लक्ष देणंच बंद केलं. हा असं वाटते कधी कधी की ते पहिलंच बरं होतं बा. पहिलेच मजा येत जाय आपल्याला. पण आता लग्न केलं 24 तास तू माझं या तरी काही मेळ नाही ना. काहीच मेळ नाही ना. नुसतं तोंडाकडे पाहा लागते बोलते तोंडाकडे. एवढं करून बी सुखच नाही तुम्हाला? एवढे कावरले का तुम्ही? तुला सांगतो मी, मनच नाही भरून राहिलं. ती चोरून येत जाऊ ना मी तर मला चांगलं वाटे, सुखद वाटे. पण आता नाही ना, काही वाटूनच नाही राहिलं मला. आता अबुरच वाटून राहिलं सारं. आता कसं लेकरायच्या ना जरासं आता कसं मागे पुढे होते बा. आता जरासं कसं ऍडजस्ट करा लागते. आता पहिले कसं बा चोरून चारून कोपऱ्या कापऱ्यात होत जाय बा. पण कसं आता नाही होत ना. आता जरासं कसं ऍडजस्ट करा. ऍडजस्ट करा ना. आता कसं आता आपण लग्न केलं ना, आता तसे दिवस येतील काय मागचे पुढे. आता जसं आहे तसं भागवा लागेल बा आपल्याला. काय भगवा लागेल म्हणतो तू? माझी इच्छाच पुरी राहील ना, मरून राहील ना माझी इच्छा. एक तर मी कुवरा सांड्या. तू मन भरेल आहे पण मा नाही भरेल ना. त्या लेकरायला कसं तू झोपून ठेवत नाही. तुला सांगतो मी. हा चांगलं चांगलं झोपत जायचे. उठले नाही बाहेर ते. हा वेळ आला पाहिजे. काय बाबा तुम्ही लावलं व तेच ते. तो विषय बंद करा बरं आता. लावलं मोठं. आता लेकर राहिले का मी झपत नाही काय? मला काय वाटत नाही काय काही करा म्हणून? आता लेकर कसे उठतातच बाबा वेळेवर. मी काय करू? झपतात ना ते सण झपतात ना. पण आता ते धाड असू आपण काय बाबा. आज केली मी सांगतो. आज कसं उठलं नाही पाहिजे बरं. हा आज फुल मोसम मध्ये मी गाडी सांगून राहिलो मी. नाही मग पाहिजे तू. हा बापा ते का माझ्या हाती आहे. मी लय लाग झपून ठेवीन बापा त्याइले. पण ऐन वेळेवरच उठले तर मग मी काय करू? मलाच म्हणसान का ताबी? पण आजचं पाहिजे बा तू. पाहिजे खरंच. लय म्हणजे मला लय हे होऊन राहिलं. माले आलं काय सुटूर बुटूर. माले हे आणायलाच बोललो नाही सोबत. तरी सोडून द्यायला बोललीस ते काटते. हा तरी तरी राहिले असते साहेब. हटी मा डोक्षाला तापा पकडीचा. माई होऊन नाही राहिलं सर कोणी यायचं नाही. इथलं आलं हे म्हणतातच. काही प्रेमाच्या गोष्टी करायला लागली आले काटते म्हणतातच. मम्मी दुधू दुधू मम्मी भूक लागली. दुधू पाहिजे दुधू. मला भूक लागली. बाबू ये बाबू माझं ये दूध देतो बापा तुले. ये हो काही दुधाची काही व्यवस्था करा ना बापा. जेवढं तुम्ही दूध सांगितलं बापा ते अर्धा लिटर ते कमी पडते ना त्याइले. आता 1 लिटरचा उकळा लावा तुम्ही आता. माझी लेकरं तिसऱ्याची दूध मी आणू काय? हे आफत सायजी मी फालतू घेतली डोक्याला बाप. सायजीने हिले सोडी आल्यावर पुरलं असतं. हे काट्टे फालतू आणले. का 60 रुपये 70 रुपये खर्च आले का यायचा या काट्ट्याचा? हो बापा लिटर सांगून 2 लिटर सांगतो. 2 लिटरचा उकळा लावून देतो बापा. हा मायाला कामाची नाही ते. माया वंशात दिवा जात हे. मायालेल्या का मा मन नाही भरून राहिलं नाही दूध पाहिजे. बोलून राहिले तुम्ही असं? जे बोलायचं आहे ते नाही भलकाईच काहीच माहिती बघून राहिले. लेकराच्या देखत लेकर ऐकून राहिले ना. काय समजतील लेकर? आपला नवीन पप्पा असा आहे तसा आहे म्हणते. अरे बाबू चल ये बाई ये. चल आपण तिकडे जाऊ बाबू चल. काही खरं नाही का मग काय बाबा. चाल बाबा चाल दुधाई असता. अरे गड्या कालू काही जमलं गड्या. तू रातोरात बायको आणली बुवा. काही जमलं रे. नाव त्याचं माहित नाही का? तू शिवलाल काले आहे तो काले. रातोरात काम जमवते तो गडी. हा कालू फुल मजा मानत आले आता. काही जमवलं बंधू ना. मजा तर मारत असेल तू गडी आता. अरे वा कालू ती मजा काची फजा. काही नाही शिवलाल भाऊ काहीच मिळ नाही. काय सांगा तुम्हाला. लग्न केलं फक्त नाव आले. ते पहिलं बरं होतं माय. जात जाऊन येत जा. हा
आता काही खरं नाही माय. काय झालं रे असं? काय झालं? अरे काय सांगू राजा सुहेल भाऊ तुम्हाला, काय सांगू माय दुःख भरी कहाणी आहे. सांगा आता काही करायला गेलो की लगेच हे किटकून उठीत नाही ते किटकून उठीत. त्या माले मी तर परेशान झालो राजा, काहीच मिळच नाही येऊन राहिला ना. पुरे डांगऱ्या बसला दादा करून पस्तवून राहिला. कालू ते लहान आहेत ना लेकर, ते मनात उठतच असतात. आता कसं तुला अनुभव नाही म्हणून ते तर होणारच आहे बा. आता कसं लेकरू म्हटल्यानंतर ते तर उठणार आहे. त्याला काय थोडी माहित आहे हे काय करून राहिले काय नाही. भाऊ तुम्ही काहीतरी सांगा राजा मुली, कसं मा मेळच नाही येऊन राहिला. हा मारा सारं चंद्र हो केलाय, करून बसलो हो, पण सारं काही मेळ नाही येऊन राहिला. कसं आहे गड्या कालू, रात्री नशी येत मिळेल तर सकाळी, सकाळी नाही तर दुपारी. कसं आपल्यालाच पाहा लागते, तो टाईम साधा लागते. हा आणि त्या टायमात बरोबर त्यांना साधा लागते असं असते. हा पण कसं असते आता रातचं आता तू होऊन राहिला असं आहे तसं आहे तर मग दिवसा ट्राय कर. बाबा काय सांगा तुम्हाला, ते लेकरं गुचड्यासारखे चिटकेत असतात तिले. काय करू, रात्री नाही दिवसा नाही. हा मम्मी 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 हा सारा जीव खावला त्याले. हा काय करा, काही सुचत नाही मला आता. मग 2 लेकरायचं मग 3 लेकराची माया करायला किती कोण होता तुले. मोठी आणली करून, कोणाला माहित नाही पडू दिलं काही नाही. गेला चुपचाप आणली लग्न करून हे मग आता दाबून. कसं आहे गड्या, 1 की 7 2 फ्री आहे. तो कसा त्रास तर होणार होता. सिंगल ॲटम असता तर थोडंफार काही जमलं असतं, पण तुला आणलं बी तर का 2 लेकराची माय आणली. पहिले काहीच त्रास नव्हता तुम्हाला सांग. तुम्ही 2 लेकराची माय बी होती तरी. हा पहिले मी जात जाऊ की नाही तर पुरा फुल मजा. हा तुम्हाला सांगतो काहीच त्रास नव्हता. हा लेकराचा नाही बाकराचा नाही कशाचाच नाही. पण आता म्या घरी बायको करून आणली ना आणली, त्रास सुरू झाला मला. हा काही मिळच नाही येऊन राहिला. कसा झाला ना गणित म्हणून. मग आता काय विचार करून राहिला एवढा? जाऊ दे ना, आता काय मजा मारली का नाही मारली का? आता 2 लेकरं आहेतच तुले. हा तूच त्याचा पप्पा झाला लेकरायचा, काय लेकर भलता विचार करून राहिला. जाऊ दे आता, विचार नको करू आता. काही आहे विचार काय करून राहिला म्हणे. अरे काय बा, हा लग्न कासाठी केलं म्या, कासाठी केलं? 2 लेकराची माय गेल्यावर तरी हा विचार करून राहिला तू. 1 की 7 2 फ्री आहे ना बाबा रे. आता काही तो विचार करू नको. गेले ते दिवस आता राहिले तर आठवणी. हा ते चुपकी चुपकी चालू होतं ते बरं होतं. घरात आली ना आता मुळलं. आता पप्पा आणि मम्मी आता याच्यात खुश राहता. राजा तुम्हाला चांगलं विचारवाला एखादी आयडिया द्या मुली, चांगलं काहीतरी सोल्युशन द्या तुम्ही. राजा मीच करून राहिले बाबा, तुम्ही काही वा सांगत नाही मुली, असं कर की तसं कर. तुम्ही ते सांगून राहिले. हो ना, तुला आयडिया देतोच मी, पण मला एक तू सांग का रे, हे विधवा आहे, विधवा बाई आहे की हिले नवरा होता? नवऱ्याला सोडून पिटाळून आणली अजून पोहून आणली का हे? ते खोल फिटिंग ना करून मी अंदरची खोल फिटिंग काय करून राहील तुम्ही बाहेरचं का काय मा कसं साधीन. हा मा कसा त्याला साधला जाईल हे पहा तुम्ही. ते अंदर ते कसं केलं काय केलं ते मामाला माहित आहे. ती विधवा आहे की तिला नवरा आहे ती मी पाहिजे. ते तुम्ही लोका डोकं घालू त्याच्यामध्ये फक्त. हे तर काही आहे रे, सांगत नाही झाला अकोरे. सांग ना आता, आम्ही का कोणाला सांगून राहिलो काय? सांगत नाही ना आम्ही. आता तू सोबती आहो की नाही. आणि तुला जर सांगितलं तू जर अनुभव आमच्या पाठीशी असला तर आम्ही पाहू काहीतरी करायचं. आमचं जमलं तर जास्त खोल मिटिंग करायला लागले. चाल गड्या खाल्या तोंडात निघून गेलं दोन घर. जाऊ द्या बा, तुम्ही आता दुसऱ्याच गोष्टीत घुसले. मला काम आहे बा, दूध आणा लागते लेकरायला चाललो मी. पहिलं लवकर काय थांबणार रे काल्या, थांब ना. आता थांबते का तू? आता थांबतं का? त्याच्यात पुऱ्या जखमवर पाहिजे लागून थांबतच नाही तो आता. गेला पोय त्याच्यानं पण चांगलाच मेळ आणला. पण पोरगी चांगली आणली पण बायको करून लेखानं. 2 लेकराची माय काय असे ना, पण दिशाला 1 नंबर टाका. हा तो कोळसा जाय झाला काल्या काय दोंड्या. गोरी भुरवार पोरगी आणली ना बाया ना. जाऊ दे मुत त्याच्या आणू लागू. तू कशी आणू साधा करून आपल्याला काही नाही करायला लागत. गोरी भरा आणू काळी पिवडी आणू. चाल वावरातून. हो चाल वावरात. का भाऊ 2 लेकरं 1 बाई तुम्हाला दिसली का भाऊ? बघ ना त्या काल्यानं बाई आणली ते तर नाही रे. तिच्या 2 लेकर आहेत गड्या. हा कोणी घेऊन आला भाऊ? अरे वाटते त्या बाईच्या घरच्या वाटते. हो ना भाऊ, कोणी घेऊन राहिले तुम्ही? अरे भाऊ दिसते सांगा भाऊ. 2 लेकरं घेऊन ते बाई पाहून आली ना घरून. तुम्ही कोण बापा, काय आहे आम्हाला पुरं सांगा बा काय आहे तो मॅटर. मग कसं आम्ही माहित असलं काही तर सांगतो तुम्हाला. भाऊ काय सांगू तुम्हाला मी ना, ते माझी बायको आहे तिने लावला मला चुना. 2 लेकरायला घेऊन फरार झाली. ते थांबून राहिलं बा. दिसली का? आली का तुमच्या गाव किंवा तिकडे तिकडून जाताना दिसली का तुम्हाला? काल्यानं कुठे डल्ला मारला. याची बायको आणली पोहून जायला लेकर याची आणली.
शिवलाल का रे बा कसं रे? हा, याची बायको आहे रे बा तिथं. सांगतो का छायाचा आपण तिथं का पुरा पोता आले? हा, जोडायला होतो का खाले? सांगूच न पण धीरे धीरे. आहे राजा माणसं तुम्ही, बायको पोहून चालली लेकरायली घेऊन तरी झपेलच आहे बाबा. हा ना, आता झमलून राहिले. हो बा, मी कसाही माणूस असो, आता ते झालं बा. पण ते मला तुम्ही एवढं सांगा की बा कसं दिसली का तुम्हाला 2 लेकरं सोबत एक बाई माई बायको? हो भाऊ सांगा हो, आम्ही परेशान आहे राजा, परेशान आहे ना. माई पोरी आहे राजा, हा माझं वय आहे. राजा आम्हाला तर काही माहित नाही बा, तुमची काही बायकोले ओळखत नाही आम्ही काहीच नाही. हा, पण आमच्या गावात एक बाई आणि 2 लेकरं येलात, एका पोरानं आणलात ते. हा, त्याची बायको आहे ते. काय ते तुमचीच बायको आहे की काय आहे ते आम्हाला माहिती नाही बा, पण आमच्या गावात एक बाई येला. ते आम्ही तर काही सांगू शकत नाही बा तुमची बायको आहे की काय, पण त्या दोघांनी लग्न करेल आहे. काय तर तुम्ही पा त्याच्याबरोबर पोहून गेली तुमची बायको, त्याला ओळखता का तुम्ही? हा हा, काही माहिती आहे का तुम्हाला सुगावा? नाही भाऊ, त्याला काही ओळखत नाही बाबा. ऐकलं असतं तर लोक मोडला नसता आम्ही आतो. कसं काहीच माहित नाही राजा. खरंच आली का तुमच्या गावात आहे का? पाहता का पाहुणे बा, चला हा म्हणते तसा जाऊ आपण आणि पाहू. हा, माझी पोरगी आहे काय, तुमची बायको आहे का पाहू आपण. चला पाहायला काय आपल्याला. मग त्याचं घर घे दाखवा ना आम्हाला कुठे आहे. बुवा कसं आहे, आम्ही काही त्याचं घर सगून दाखवू शकत नाही. त्याचा बाप आगीचा गोया आहे त्या पोराचा. त्यानं जो बाई आणला त्याचा, हो त्याच्या घर आपण जात नाही बा. कसं सरळ जा, सरळ गेला डाव्या हातावर रकला त्याचंच घर आहे. तो माणूस बाहेरच बसेल असेल कुराड घेऊन. तो बेकार डेंजर आहे तो. काय बा, देवीदास म्हटलं की आमच्या गावात घंटा लागते. हो, बेकार डेंजर माणूस आहे तो. तुम्ही पद्धतशीर बरं मागे पुढे बोलला ना काही. असं तसं बोलले की बस तुम्हाला खटखट थोडं टाकीन, तो खंडच करते. बेकार आहे तो. तर भाऊ तुम्ही सांगितलं ठीक आहे, आम्हाला फक्त घर सांगितलं तुम्ही ना. आता झालं फक्त आम्ही जाऊन पाहतो ना बा, पाहतो आम्ही काय आहे तर पाहतो. कसं भाऊ, माय दगडाखाली हात चिंदीला मा पुरीनं सत्यानाश करेल आहे म्हणून मला काही बोलता येत नाही. आता कोणता मायचा आलाय सायाचा काय बोलते मी तर घन नाही सुवाला. एका घनामध्ये डोकसंच पडतो. हा, आपलं काम बेकार आहे, पण आता कसं बोलता येत नाही आपल्याला. चला भाऊ, बरं झालं तुम्ही सांगितलं, धन्यवाद. हा, येतो आम्ही, येतो पाहतो बा काय. चला पाहुणे बा, आपली आहे की दुसऱ्याची या पाहू आपण. चला आता कसं तुमची पोरगी असली तर कसं मागं पुढे करू नका, नाहीतर कसं मागेच लेण्या टाकसान. जर असे झिपी धरून उपटला दिली अशी अगं खान तुमची. पा सापडली आहे गावामध्ये, गेली तिने नवरा केला. लाज वाटते तुमच्या पोरीला काही बेसरम खाणी दिले. पाहुणे बा, फक्त तुम्ही चालत असेल चाला तरी नाही उपटली तर मग म्हणा तुम्ही. हा बी मग कमी नाही अगदी. हा पा तुम्ही कसा जलवा आहे आता. मायले ती याची पाहून जाते ना, अशी रिकामे धंदे करते. पाय रे सायाचा काल्या, याची बायको आणलेली का यानं? आता पुढे काय होते गड्या काय माहित गड्या. हा, बजेट बसून जा रे. चालतं का आपण, चालतं का? चाल आपण. हो मागं चाला आपण. देवीदासचं घर दाखवून देवीदासले बैकून देऊ जरा चाल. म्हणजे हे कसं 4 जण होतात आणि तो एकटा होते, मग खाल्या चांगला झोडल्या जाते. हो चाल शिवला. हो, तुम्ही असे नाराज काऊन राहू राहिले बापा? जे झालं ते झालं आता. ते काही बदलू शकते का आता? केलं ना त्यानं लग्न बापा, केलं गेला ना तो, जाऊ दे. नाक नक्ट केलं ना, मी काय नाचू काय मग? खुश राहू काय की पेळे वाटू गावामध्ये पोऱ्यानं असं केलं म्हणून 2 लेकराची माय आणली बायको करून. तो नकाय जागाने ठेवली त्या हरामखोरानं मले. बट्टा लावला ना मले, बट्टा. आता तुम्ही सांगा, हे बदलू शकते का आता? जे झालं ते झालं ना. आता त्याच्यावर विचार करून काही फायदा आहे काय? आपण किती काही विचार करसान तर ते बदलीन काय? फालतू तुम्ही कसं तुमचा दिमाग खराब करून राहिले बा विचार करू. तिनं पण अंदरून तुटलो ना मी. किती स्वप्न रंगवलते मी आम्हा पोऱ्याच्या लग्नाचे. किती रंगवलते. त्या नालायकानं 2 लेकराची माय आणली तर आणली. सिंगल पीस तर आणता, ते सेकंड हँड माल आणला त्यानं खरकटा. 2 लेकराची माय याच्यात दम नव्हता. आयते आणले त्यानं, आयते डायरेक्ट आयते प्रोडक्शन 2 लेकराचं. आता मेहनतचं काम नाही त्या गड्याले. मायले त्या ना बाबा, लय स्वप्न रंगवलते आपण ना. पण कसं आता आपल्या स्वप्नाचा भंग झाला, त्याला आपण आता काय करू शकतो सांगा? आता काही बदलीन काय? जाऊ द्या ना बाबा, विचार नका करू ना. तेच सांगणार, तुम्हाला विचार करूच नका. ते म्हणतो तू विचार करू नका. माझ्या डोक्यात 24 तास तोच विचार चालू आहे. मी किती काटकसर केली पोऱ्या लग्नात, पैसे ठेवले ना हराम खोराने. 2 लेकराची माय बायको गेली. लाज वाटली बाई होती त्याने भाव घाव झाले गड्या. आता काय बोला, असं येऊन राहिल्या मला शिया गंध्या. पण आता बोल नाही शकत. जाऊ द्या ना बापा, आता तो झाला मूर्ख तर का आपण होता? पहिलेच तर तुम्हाला बापा बीपीच्या गोळ्या सुरुवात. अजून बीपी बापा वाढली तर अजून आपल्याला दवाखान्यात पैसे भरता जाईल ना बापा. लय पैसे लागतील ना. असं करू नका तुम्ही. टेन्शन काही घेऊ नका त्याचं. वाटलं असतं त्याला काही आपल्या घरात आता येऊ नका देऊ. मा काळी थट तुटून राहिलं ना. 2 लेकराची माय गेली आणि बिनला त्यानं दुसरी भेटली नाही काही आले.
शिंगलची एखादी तोंड दाखल जागा नाही राहिली गावामध्ये. सारे लोक दात काढून राहिले की देवदाच्या पुराण काय केलं, देवदाच्या पुराण काय केलं. एक किस्सा एक फ्री आणलं सांग आता. मग का तोच विचार करत बसता बापा. किती खेप सांगू तुम्हाला मी. आता जरासं डोकं शांत ठेवा तुमचं. का तुम्ही पागल होता काय. तो तर मॅटच आहे आपला पोरगा. त्यानं असं केलं तर मग आता तुम्ही त्याच्याबरोबर तसे होता काय. कराच लागेल ना. तोंड दाखल जागा नाही राहिली गावामध्ये. लहानपासून मोठ्या लोक सारे दात काढून राहिले. आणि देवीदाची बाई पोझिशन काय होती गावामध्ये. टाईट होती. आता तोंड दाखल जागा नाही. रुमाल बांधा लागते तोंडाले, वावरात जा लागते. नाही लोक दात काढतात. चालला देवीदा. 2 लेकराचा आबा चालला. कसे म्हणतात ना, गेंडा देणं आयता आबा झालो मी. म्या कोणचं पाप केलं तर काय माहित साहेब. काय तोंडे पैदा केलं म्या आणि यानं असं केलं. एवढा नितास होता या लग्नाचा. एवढा उतू आणता का. वय खरे काय मायले. तुम्ही त्याचा विषय घेऊच नका बरं. दिला ना आपण काढून तो त्याचं पाहिजे आपण आपलं पा. आता त्याचं टेन्शन घेऊ नका अजिबात तुम्ही. काढून तो दिलास तो माझा जो घरी नाही आला पाहिजे. तुला सांगतो मी. नाहीतर माय तास पी गळत असते बरं. तुला जर त्याला काही दिलं की तू एक मोडलं म्या. मग दिदी तुला माहिती का काय दणका आपला. आपण एक नाही ऐकत 2 नाही ऐकत. मग दळ दणकीच असतात आपल्याला. तो काय तोंड्या जर माझ्या पायीवर बी दिसला तुला काही दिलं की बस तू खांडच करतो. मग खट त्याची बी. नाही ना बापा मी काहीच नाही देत ना त्याला. तो आलाही तरी त्याला मी हाकलून लावीन. तुमच्या पुढे जातो का मी. तुम्ही नाही म्हटलं ना. नाही तर नाही डायरेक्ट. मग मित्र हटलो आणून ठेवलं मी. आता पुढे पा. उद्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन हा चॅनल सबस्क्राईब करा. आता पुढे काय होते काय माहित बा.